एक मॅच ऐक ना कोणाला तरी पाठव. ऐक ना तुम्ही किती जण आहे? एकच आहे ना अमोल दादा. हा आणि हे दोघे आम्ही दोघे आणि अंपायर दोघे. हा 2 4 6 जण आहेत. 7 7. ऐक ना काय घेऊन येतोय? हा इडली वडा आण. हा मेंदू वडा आण आणि इडली आण मला. हा सगळे मेंदू वडा. ऐक ना पेन आहे का एक्स्ट्रा? ऐका पेन काय देऊ बॅग आहे बॅग. श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवड. 20 बॉल. आता कसं आहे 4 वर्षी हा मग इथे कोण मी आहो ह्याला पण विचारलं. उद्घाटनीय सामना. आई वडसाईदेवी मालदणने टॉस जिंकला. कॅप्टन राहुल दादा यावर्षी पहिल्यांदा खेळतोय हा संघ, कारण त्यांच्यासाठी सगळं नवीन असेल. समोर नवीन गोलंदाज आहेत, नवीन टीम आहेत, चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज आहेत, नवीन टीम आहेत, चांगला खेळ करावा लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे नितीन कदम यांची. बॅक ऑफ द लेन चेंडू चांगला टाकला. आनंद चव्हाण आणि त्यांच्या साथीला आनंद सावंत, त्यांच्या साथीला रितेश शिंदे. पॉवर प्लेच्या पंचममध्ये तुम्हाला पहिल्या 5 चेंडूवर मोठ्या एक तरी फटका खेळावा लागेल, कारण सिंगम नितीन कदम हुशार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय, खातं उघडलं जात आहे. आनंद यांचा देखील पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा आल्या. 2 to go. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला पंचम. लॉंगॉनला सुरेश आहे, डीपला मिड विकेट. पायावर टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. श्री निनाई देवी चषक 2025चा पहिला अवांतर चेंडू हाताळलाय आणि पहिली एक्स्ट्रा आले टीमच्या टोटलमध्ये. 3 धावा धाव फलकावर. टॅपचा फटका, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होते आनंद यांच्या खात्यामध्ये. 1 to go. पहिल्या 4 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. हाफ टॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, वेग आहे परंतु बॅटची कडा लागली आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. पहा अगदी दुखापत झाली आहे का, कारण ज्या प्रकारचा वेग आहे सिंगम यांच्याकडे कदाचित चेंडू शरीरावर आदळला. आशा करूया दुखापत नसावी. पहिल्या पंचमचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. पहिल्याच पंचमचा शेवटचा चेंडू ज्या वेगाने हाताळला सिंगम यांनी, परंतु शरीरावर आदळला आणि खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतील. कारण या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला हेच शिकवलंय, कमबॅक या क्रिकेटमधून तुम्ही करणं शिकता. दुखापत झाली असून देखील खेळणं या क्रिकेटने शिकवलंय आपल्याला. दुसऱ्या पंचमसाठी या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज सुरेश भाईगडे. मी आई वडसाईदेवी मालदान या टीमचं कौतुक करेन, कारण हा संपूर्ण स्क्वॉड ज्या आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. दुसऱ्या बाजूला
श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवटला. चांगला खेळ करावा लागेल. रमेश भाईकडे आहेत गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. 5 धावा धाव फलकावर. हलक्या त्याने टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल प्राप्त होते. एकेरी दुहेरीने धावसंख्या प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेला पहिला सामना खेळता, उद्घाटनीय सामना, खेळपट्टी नवीन असते, त्याचा अंदाज घेऊन फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट आर्म पूल हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. विनोद चेंडू खाली. विकेटचं पतन. पहिला धक्का श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवट. रितेश शिंदे झेलबाद. सूरज शिंदे क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी दाखल होत असताना आनंद सावंत त्यांच्या साथीला आहेत सूरज शिंदे. आता दोन्ही फलंदाजांना टीमसाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. हा देखील टॅपचा फटका कव्हरचा खेळलाय. क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला केला. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे सूरज शिंदे यांचं. चांगली गोलंदाजी रमेश भाईकडे यांची. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. सोपं नसतं एखाद्या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासमोर तुम्ही धावा करणं, पण त्या कराव्या लागतील. पुढे सरसावून चांगला ड्राईव्ह. आनंद सावंत यांचा लॉंग ऑफ आहे. सिंगम. एक सिंगल प्राप्त होते. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव. अगदी पूर्णपणे प्रयत्न करत असताना आनंद सावंत, सूरज शिंदे एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतात, कारण चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. आनंद सावंत. 9 धावा धाव फलकावर. नऊ धावा धाव फलकावर. 20 चेंडूमध्ये कितपत मजल मारली जाईल हे पाहायचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करता एक समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातो. 9 धावा. लक्षात घ्या, तुम्हाला 15 मिनिटं दिली आहेत. दोन्ही टीम वेळेचं खूप निर्बंध असतील. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. एक सिंगल प्राप्त होते. फलंदाज आनंद सावंत यांच्या खात्यामध्ये 2 पंचांचा खेळ झालाय. समाप्त. टीमची धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये देखील 5 धावा आल्या नितीन कदम यांच्या. रमेश भाईगडे यांच्या षटकात देखील धावा आल्या 5. नेक्स्ट मॅच विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी विपक्ष मळाई देवी कुसरून. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. 10 चेंडूंचा खेळ झाला. आता 10 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवट हे पाहायचं आहे. सुरेश भाईकडे षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग मार्कवर. या खेळाडूचा फिटनेस खूप चांगला असतो. श्री निनाय देवी चषक 2025 आपण उद्घाटनीय सामना पाहताय. मुख्य व्यासपीठावर आबा देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना ज्यांच्या माध्यमातून करंडक सौजन्य, एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व. हाफ टॅकर चेंडू पंच केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. प्रयत्न चांगला केला. लॉंग ऑनला नितीन कदम होते. विकेटचं पतन. चांगला चेंडूचा अंदाज घेत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी. दुसरा धक्का श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवट. सूरज शिंदे झेलबाद. टायमिंग करण्यामध्ये कुठेतरी अपयश आला आणि त्याचा फटका मात्र टीम श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवटला बसतोय.
क्रमांक 4 वर सतीश शिंदे. त्याची या उल्लेखनीय बाब या खेळाडूची जर्सी क्रमांक 555, एक अनोखा नंबर. प्रत्येक खेळाडू सध्या आपल्या टी शर्टवरती एक वेगळा नंबर टाकत असतो, त्याच्या मागच्या वेगळ्या स्टोऱ्या असतात. परंतु आता संघाला धावांची गरज आहे. फक्त 10 धावा धावफलकावर 2 विकेटच्या पतनानंतर टीम श्री पावणाई स्पोर्ट्स क्लब कारवट आज पाटण तालुका क्रिकेटमध्ये आपण हे शिस्तबद्ध आयोजन पाहतो. त्याचं महत्त्वाचं योगदान शिवाजी बॉस अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कमिटी, कारण त्यांची प्रचंड मेहनत असते या प्रत्येक आयोजनामध्ये. सतीश शिंदे पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला केला, पैकी खराब होती परंतु एकच प्राप्त होईल. सतीश शिंदे यांचं देखील खातं उघडलं जात आहे पहिल्या चेंडूवर. आनंद सावंत जे आघाडीला आलेत त्यांच्यावर आता संपूर्ण विश्वास असेल टीमचा. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला चांगला ड्राईव्ह केलाय, डीपला मिड विकेट चुकी करतोय, बॅकअप आलाय वेगाने. 2 धावा निश्चितच आपल्या टीमसाठी वाचवल्यात. या 2 धावा तुम्ही वाचवताना त्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये त्याचा फायदा होतो तुम्हाला. 3 चेंडूंचा खेळ झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. सुरेश भायगडे यांचं अद्याप चांगलं षटक. स्लोअर वन, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. विनो त्यांचा प्रयत्न चांगला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला, गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न फायदा घेता आला नाहीये बॅटरला. आनंद सावंत यांना एक सिंगल प्राप्त होते. 1 टू गो. ज्युसी फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आलं नाहीये, चुकी केली मी म्हणेन फलंदाजाने. हा वेगवान चेंडू आहे, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. आनंद सावंत स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 3 पंचांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15. प्रत्येक षटकामध्ये 5 धावा आल्यात आणि हा योगायोग आहे. आणि सतीश शिंदे यांचा जर्सी क्रमांक देखील 555 आहे. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात देखील सुरेश भायगडे यांच्या 5. स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्कवर सचिन चव्हाण. आज मालदान म्हटलं की MPLची आठवण येते, मालदान प्रीमियर लीग, आणि त्याचप्रमाणे आपल्या काळगावकरांची काळगाव प्रीमियर लीग. म्हणजे एवढी मोठी मोठी गावं आहेत पाटण तालुक्यामध्ये. एक गावचं तुम्ही आयोजन पाहू शकता प्रीमियर लीगच्या स्वरूपात. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, कॅचचा कॉल दिला नव्हता. 2 धावा प्राप्त केल्या जातील, तेचा प्रयत्न होऊ शकतो, पण तिसरा धावेचा प्रयत्न करायचा होता. फेकी चांगली केली, कॉलिंग नव्हतं आणि त्याचा फायदा मात्र बॅटर आनंद सावंत यांना 2 धावा प्राप्त होत आहेत. चुका टाळाव्या लागतील कुठेतरी. इथे संधी निर्माण प्राप्त झाली आहे. गोलंदाज सचिन यांनी घेतलाय विकेट, विकेटचं पतन. आनंद सावंत झेलबाद. पहिली स्पर्धा खेळते या तालुक्यामध्ये श्री पावणाई स्पोर्ट्स क्लब कारवट, आणि खूप काही त्यांना देखील शिकायला मिळेल, कारण नवीन संघ आहेत, नवीन खेळपट्टी, नवीन मैदान, आणि अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही चांगला खेळ करण्याचा मानस करावा लागतो. प्रकाश शिंदे, श्री 11 काळगावचं हे अभूतपूर्व आयोजन, 2 दिवसीय स्पर्धा, आणि प्रत्येकाला क्रिकेटचा खेळ एक वेगळा आनंद देऊन जातो. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. डॉट बॉल, लक्षात घ्या शफल वाईड आहे. तुमचं पाय फुटवर्कचा वापर तुम्ही किती करता, शफल किती होता त्यावर पंच निर्णय देतात. कुणाल सर, विद्युत नाकवास सर.
वर फुलटॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी सुरेश बायगडे यांची. एक सिंगल प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 3. 1 to go. एकही मोठा फटका आला नाहीये श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवट. आणि शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार षटकार जर आला तर 20 पार होऊ शकतात. मारावा लागेल. शेवटचा चेंडू देखील चांगला हाताळलाय सचिन यांनी. पहिल्या 3 षटकामध्ये प्रत्येकी धावा आल्या होत्या 5 आणि चौथ्या पंचामध्ये धावा आल्या अवघ्या 4. टीमची धावसंख्या धावफलकावर 19. 20 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आई वडसाई देवी मालधन 20 रन्स टू विन. चला टॉससाठी या. विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी, मायादेवी कुसरुण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. मी विनंती करेन आबा सचिनजी येळवे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आमचा कॅमेरामॅन बारक्या, आणि आमचा बारक्याचं कौतुक, कारण त्याचं नाव जरूर बारक्या परंतु काम खूप मोठं. टॉसचा बॉसमध्ये श्री 11 काळगावचा कटआउट पाहतोय. या संघाने या वर्षीची सुरुवात चांगली गेली. आज आबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. वेलकम मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण, वेलकम धुईलवाडी. इथे एका बाजूला प्रकाश, एका बाजूला कृष्णा. हेड अँड टेल कॉल करायचं आहे. यस, धुईलवाडी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे प्रकाश यांनी. इट इज अ हेड. थँक्यू सो मच आबा. टॉस जिंकलाय टीम श्री विठ्ठलाई क्रिकेट क्लब धुईलवाडी. पहिली स्पर्धा खेळत आहे. 20 चेंडूंचा सामना आहे. तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॅटिंगचा निर्णय आमचा. आज विचार केला तर प्रत्येकाला आपल्या तालुक्याची स्पर्धा खेळायची असते, प्रत्येकाला आपल्या गावाचं क्रिकेट खेळायचं असतं. संपूर्ण टीम तुमची कशी सज्ज झाली? टीम आहे, पहिलंच वर्ष आहे, म्हणजे चाललं आहे व्यवस्थित. सर्व खेळतील मनापासून, हीच अपेक्षा आहे सर्वांच्याकडून. कसं वाटलं लिनाई देवी चषक 2025चं आयोजन श्री 11 काळगावचं? मस्त आहे. पहिलीच टुर्नामेंट आमची. आयोजन खूप छान केलेलं आहे आणि खेळण्याचा आनंद आम्ही घेऊ आज. खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकला प्रकाश, विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी. त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी आई वडसाई देवी मालदान आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. वीस धावांचं लक्षात घ्या. दोन्ही टीम तुम्हाला दिलेत 15 मिनटं. 15 मिनटामध्ये तुमचा डाव पूर्ण व्हायला पाहिजे. आणि आता यानंतर देखील प्रत्येक इनिंग आधी आम्ही तुम्हाला टाईम सांगू. एक धाडसी निर्णय घेतलाय प्रकाश यांनी. विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडीचे कॅप्टन. बॅटिंग करताना आपल्याला टीम पाहायला मिळेल. संदीप पवार आणि त्यांच्या साथीला रमेश भाईगडे. पहिलं षटक सूरज शिंदे, एक हुंसपुरे गोलंदाज आहेत, स्वतः संघाचे कर्णधार. मॅचला मजा येईल, कारण 20 मध्ये 20 करायचे आहेत ना. हा सामना रंगतदार होईल. लो स्कोरिंग मॅच. सेकंड स्लिप तैनात केली आहे पहिल्याच पंचमसाठी. एक आक्रमक क्षेत्ररक्षण रचना लावलं गेलंय. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू चांगला यॉर्करचा प्रयत्न. एक सिंगल प्राप्त होते. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम
आई वडजाई देवी मालधन. 20 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. जसा आपण उल्लेख केला की हा सामना रोमांचक होणार एवढं मात्र निश्चित. हा देखील यॉर्करचा प्रयत्न फक्त ग्लान्स केलाय डीपला. मिड विकेट आहे तैनात. एक सिंगल प्राप्त होते. धुळीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव प्राप्त होईल. ज्या प्रकारचा वेग आहे गोलंदाज सूरज शिंदे यांच्याकडे आणि त्या वेगाचा फायदा घेतला जातोय बॅटरच्या माध्यमातून. संदीप पवार एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आणि त्यांना माहीत आहे की आपल्याला फक्त 20 करायचे आहेत ना, तर धोका पत्करण्याची आवश्यकता नाही आहे. डीपला मिड विकेट आहे. लॉंगॉन तैनात केला आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या पंचमसाठी. सेकंड स्लिप आहे तैनात. हा वेग आहे सूरज शिंदे यांच्याकडे आणि यासाठी या खेळाडूची ओळख आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा आल्यात म्हणजे जी सुरुवात पहिल्या डावामध्ये झाली होती तशीच सुरुवात दुसऱ्या डावात देखील झाली. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या पंचमसाठी. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर. इथे देखील धाव प्राप्त होत नाहीये. सन्मान दिलाय संदीप पवार यांनी. डॉट बॉल. प्रत्येक चेंडू नंतर टीम श्री पावणे स्पोर्ट्स क्लब कारवडचे खेळाडू टाळ्या वाजवत आहेत कारण त्यांना देखील चांगलं माहीत आहे की या कमी धावा आहेत. आपल्याला आत्मविश्वास द्यायचा आपल्या गोलंदाजाला. आणि पहिलं षटक घेऊन स्वतः कॅप्टन आलेत. 1 to go. शेवटचा चेंडू पायावर आदळला जातोय. डाऊन द लेग साइड. फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पहिल्याच षटकामध्ये सूरज शिंदे यांच्या धावा आल्या फक्त 3. होमसाई MTCवर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आमचे ऑपरेटर हेमंत दादा आणि आमचा कॅमेरामॅन बारक्या. 20 चेंडूमध्ये 20 करायच्या होत्या. आता समीकरण बदललंय. आता 15 चेंडूमध्ये करायचे आहेत 18 धावा, 17 धावा. 15 चेंडू 17 धावाची गरज. चांगलं षटक हाताळलंय कॅप्टनने. स्वतः कर्णधार होते सूरज शिंदे. षटक क्रमांक 2 सतीश शिंदे. लक्षात घ्या टीम कारवट, फिल्डिंग लावण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. फक्त 15 मिनिटं असतात आपल्याकडे एका डावासाठी. आता 5 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर तुम्ही लावू शकता. पहिल्या पंचमचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी केली आहे कॅप्टनने. रमेश भाईकडे या डावखुर हाताच्या फलंदाजाने देखील चांगली फलंदाजी केली आहे या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर आई वडजाई देवी मालधनसाठी. कारण एक चांगला स्टान्स आहे त्यांची. चांगली बॅकलिफ्ट आहे. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. 555 सतीश शिंदे. पहिला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. सूरज शिंदेचा चांगला प्रयत्न. कॅच ड्रॉप. 1 धाव प्राप्त केली जाते. हा झेल होणं कुठेतरी महत्वाचा होता परंतु प्रयत्न चांगला केला. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना सूरज शिंदे यांचा प्रयत्न अप्रतिम होता. आणि याच गोष्टीचा आपण उल्लेख केला की रमेश भाईगडे चांगले मोठे फटके खेळतात. आता उजव्या हाताचे बॅटर आले. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. आणि ज्या वेळेला उजव्या हाताची जोडी डावखुऱ्या हाताची जोडी मैदानामध्ये असते ना, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची डोकेदुखी थोडीशी वाढते. अद्याप पहिली स्लिप तैनात केली आहे म्हणजे पहा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय टीम कारवटच्या माध्यमातून. हलक्या हाताने टॅप केला आहे. चांगलं क्रिकेट. बॅकवर्ड पॉईंट. फील्ड केला जाईल चेंडू. राजेश शिंदे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. संदीप पवार, रमेश भाईगडे. सावध सुरुवात टीम आहे वडजाई देवी मालधनसाठी. 5 धावा धाव फलकावर. बिग हिट. रमेश भाईगडे
हवेत खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रथमेश शिंदे लॉंग ऑफला तैनात होते. चुकी होणं अशक्य आणि पहिलं यश प्राप्त होतंय श्री पावना स्पोर्ट्स क्लब कारवटला. आणि जर्सी क्रमांक 555 सतीश शिंदे यांनी पहिला विकेट घेतला. यासाठी आपण उल्लेख केला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हे कॅमेरा वर्क आहे आमच्या बारक्याचं. नितीन कदम एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून आई वडसादेवी मालदणसाठी सातत्याने क्रिकेट खेळत आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर अवघी 5-20 करायची आहेत. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार एवढं मात्र निश्चित. कौतुक करेन मी टीमचं कारवटचं, कारण लो स्कोरिंग मॅच परंतु ते हिंमत हारत नाहीत आणि हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कॉलिंग दिलं होतं सूरज शिंदे आणि कॅच ड्रॉप. 2 धावा प्राप्त केल्या. 13चा प्रयत्न होईल इथे. 3 धावा देखील प्राप्त केल्यात. स्वतः कॅप्टन आहेत सूरज शिंदे. आता डोक्याला हात लावलाय त्यांनी, परंतु झेल होता प्रथमेश यांचा आणि ते गेले लॉंग ऑफवरून. 3 धावा आल्यात. हा कॅच होता की मॅच होती येणारी वेळ सांगेल. आणि होतात कधी कधी चुका एखाद्या खेळाडूकडून. 3 धावा देखील आल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. आता इथून मॅचचा टर्निंग पॉईंट असू शकतो. सूरज शिंदे चुकी केली मी म्हणेन. आता झालेलं विसरून पुढे खेळ करावा लागेल चांगला. लोअर फुल टॉस चेंडू. आधीच्या चेंडूवर झेल सुटला. स्ट्राईक मिळाली. संदीप पवारांचा वार. श्री निनाई देवी चषक 2025चा पहिला धमाकेदार षटकार. कॅचेस विन द मॅचेस यासाठी म्हटलं जातं. आधीच्या चेंडूवर झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली, 3 धावा प्राप्त केल्या आणि त्यानंतर संदीप पवारांचा हा षटकार पहा. काय लाजवाब स्ट्रोक सजवलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. आता 10 चेंडूमध्ये करायचे आहेत. आदरणीय श्री राजूदादा पवार साहेब ज्यांनी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शूज आणि ट्रॅक सौजन्य लाभलेला आहे. वेलकम राजूदादा पवार साहेब. सुस्वागतम सुस्वागतम. आनंद सावंत तिसऱ्या पंचमसाठी सज्ज होत असताना 10 मध्ये 6 आणि झेल सुटला नसता, त्यानंतर षटकार आला नसता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्हाला नेहमी वर्तमानामध्ये खेळावं लागतं. परंतु सामना संपलाय का तर नाही आहे. कारवटला इथून देखील कमबॅक करावा लागेल. स्लॉक स्वीप. सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा एका धावेचा फटका, परंतु फटका आत्मविश्वास देणारा असेल सिंगम यांना. एक अनोख्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला नितीन कदम यांनी. आता 5 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये आई वडसादेवी मालदणला. विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी आपण टीम सज्जरा बॅटर. मायादेवी कुसुंड आपल्याला गोलंदाजी करायची आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या टोटलमध्ये. आता सामना कदाचित सोपा होईल आई वडसादेवी मालदणला. 9 चेंडूमध्ये आता 4ची गरज. सोपं समीकरण आहे. लढावं लागेल टीमला. 4 धावांची आवश्यकता असताना नितीन कदम मालदणचे सिंगम यांच्या बॅटमधून पहिल्या सामन्यामध्ये विजयी येतोय. विजयी भव. षटकार. अभिनंदन. वेल प्लेड आई वडसादेवी मालदण. ज्या खेळाडूचा झेल सोडला त्यांनीच मात्र सामन्यामध्ये विजयी फटका ठोकलाय. हार्ड लक बॅड लक श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवट. पहिल्यांदा तुम्ही खेळताय, खूप सारे शुभेच्छा असतील. कारण एका पराभवाने संघ संपत नसतो आणि एका पराजयाने कोणत्याही गावचं क्रिकेट थांबत नसतं. चुका झाल्या त्या चुका सुधारून तुम्हाला खेळ करावा लागेल. संपूर्ण टेनिस हंगामासाठी खूप सारे शुभेच्छा. लक्षात घ्या लाईनअप हे खूप महत्त्वाचे आहे.
पहा एक संघ एका सरळ रेषेमध्ये बाहेर येतोय आणि दुसरा संघ एका सरळ रेषेमध्ये आतमध्ये जातोय. हे आपल्या पाटण तालुक्याचं क्रिकेट मित्रांनो. आज वेलकम ताजी, अमित दादा, अभिनंदन. मायादेवी कुसरून चला फिल्डिंग लावून घ्या. पण तुम्ही कौतुक करेन श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब कारवट या टीमचं, कारण कमी धावसंख्या असूनही हा संघ चांगला लढला आणि हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जय पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू, परंतु तुम्ही लढता किती ना ते महत्त्वाचं, आणि त्यांनी ती फायटिंग स्पिरिट